नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, का अडवतेस तू त्याला सिंगापूरला जाण्यापासून? मिहिर सिंगापूरला जाणार, सागर सांगत आहे ते अगदी योग्य आहे, त्यामुळे तू मिहिरला थांबवू शकत नाही. तर आता सावनी ही मिहिरला म्हणते, मिहिर ही तुझी सख्खी मोठी बहीण तुझ्यासोबत कायम आहे, त्यामुळे या कोणाचंही तू ऐकायचं नाही, तू सिंगापूरला जायचं. परंतु मिहिर काहीच उत्तर देत नाही तिला. तर आता मिहिर हा सागरला म्हणतो, दादूस मला माफ कर, परंतु आता मी कुठेही जाणार नाही, मला असं वाटत आहे की मी इथेच राहावं. आता मात्र सागरला धक्काच बसतो. आता मात्र सावनीला मुक्ताचा खूप राग आलेला असतो. तर मिहिर हा मुक्ताकडे पाहत म्हणतो की माझं इथे राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे राहूनच मला परिस्थितीची सामना करावा लागेल. दादूस मला एक सांग, मी जर इथून पळ काढला आणि जगात मी कुठेही गेलो तरी सुद्धा मी स्वतःपासून पळ नाही ना काढू शकत. आता मात्र सावनी ही मिहिरला म्हणते, मिहिर अरे चुकतोयस तू, आज माझं न ऐकून तू खरंच खूप मोठी चूक करत आहेस. मिहिर एक ना एक दिवस तुला कळेल की माझं न ऐकून तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस. तर मिहिर म्हणतो, एक मिनिट, तुझं न ऐकणं म्हणजे? खरं सांगू का, तुझं ऐकणं मी खूप वर्षापूर्वीच सोडलं आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला पडायची काही गरज नाही. आता मात्र सावनीला खूप राग येतो. सावनी म्हणते, फाईन असं म्हणत सावनी रागानेच रूममध्ये निघून जाते. मिहिर सागरची माफी मागत म्हणतो, सॉरी दादूस. तर त्यानंतर सागर हा मिहिरला म्हणतो, काय हे काल परवा भेटलेल्या या बहिणीसाठी तू तुझ्या दादूसलाही विसरलास? असं म्हणत सागर मिहिरला जवळ घेतो आणि त्याला मिठी मारतो. तर त्यानंतर मिहिर म्हणू लागतो, दादूस यार, मी तुला कधीही विसरू शकत नाही. आता त्या दोघांची मैत्री आणि दोन्ही भावंडांचा प्रेम पाहून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. आता मिहिर या सगळ्या परिस्थितीशी सामना करायला स्वतःहून तयार आहे आणि स्वतःहूनच या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडत आहे. हे पाहून सागर आणि मुक्ता खूप खुश होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, स्वाती ही स्वयंपाक बनवत असते. आता वांगा बटाटा बनवत असते. आता त्याच वेळी तिथे मुक्ता येते आणि म्हणू लागते, अरे वा, आज तर वांगा बटाटा, म्हणजे आज वांगा बटाट्याचाच बेत आहे वाटतं. तर आता स्वाती म्हणू लागते की हो, भरली वांगी. आता मात्र भरली वांगी मुक्ताला खूप आवडत असतात आणि मुक्ता म्हणू लागते, वा, भरलं वांग मला तर खूप आवडतं. आता इंद्राताई येत मुक्ताला विचारतात, सुनबाई आज तुला दात काढायला नाही का जायचं आहे? तर मुक्ता म्हणू लागते, नाही मम्मी, आज मला अपॉइंटमेंट खूप कमी आहेत ना, म्हणून म्हटलं की किचनमध्ये थोडीफार मदत करावी. आता मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी मी भाकरी बनवू का? तर इंद्राताई म्हणतात, नाही नको. तर आता मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर आता इंद्राताई म्हणतात, स्वाती बनवेल ना? तर आता मुक्ता म्हणते, मग मी भाजी तरी बनवू का? तर इंद्राताई म्हणतात, नाही नको, जे काही बनवायचं आहे ते मी आणि स्वाती बनवू, तू काळजी करू नकोस, तू जा बरं आणि तू आराम कर. आता मात्र स्वातीला आश्चर्य वाटतं. आता स्वाती ही इंद्राताईंकडे पाहू लागते. आता मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, माझं लक्ष आहे, मला कळतंय तुम्ही मला काहीच काम करू देत नाही आहात. आता मात्र इंद्राताई काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी माझं खरंच काही चुकलं आहे का? तर इंद्राताई म्हणतात, नाही का, तुझं काहीच चुकलं नाही. तर आता मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही अशा माझ्याशी बोलत नका जाऊ, तुम्ही माझ्यावर चिडा, माझ्यावर रागवा, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्ही मला कामं सांगाल. तर स्वाती म्हणते, अगं तू हे काय बोलत आहेस? तर मुक्ता म्हणते, हो ना, नाहीतर मला कोणी काही कामच सांगत नाही आहेत. तर आता इंद्राताई म्हणतात, अगं नाही, तसं नाही, आज मी तुझ्यासाठी खिचडी बनवत आहे आणि सगळ्यांसाठी सोरे घालून वांगी बनवत आहे. तर आता मुक्ता म्हणते, हा ते सोऱ्यांचं वगैरे मला काही जमणार नाही, परंतु मी थोडंफार काम तर करूच शकते ना, मी तुम्हाला चिरून वगैरे देऊच शकते ना, परंतु तुम्ही तर मला काहीच काम सांगत नाही आहात. आणि हो मम्मी, तुम्ही जर मला त्या सोऱ्यांचं शिकवत असाल तर मी शिकून घ्यायलाही तयार आहे. आता इंद्राताई म्हणतात, बाय माझे, म्हणजे तू आता म्हावरं बनवणार आहेस? मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते की हो मम्मी, तुम्ही जर शिकवलात तर मी हळूहळू का होईना पण बनवेन ना. तर इंद्राताई म्हणतात, नाही नको, अगं तुझ्या हाताला वास येईल आणि हो, मी तुझी सासू आहे, त्यामुळे सहजासहजी माझ्या हातातल्या गोष्टी मी तुझ्या हातात देणार नाही. आणि तसंही माझ्या मुलांना माझ्या हातचीच वांग्यामध्ये सोरे घातलेली भाजी खूप आवडते आणि म्हणूनच आज ही भाजी मीच बनवणार आहे. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी तसंही तुमच्या हातचं जेवण आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतं, परंतु मम्मी जर माझ्यासाठी काही काम असेल तर मला नक्कीच आवाज द्या. तर आता स्वाती म्हणते की हो, मी देईन आवाज. आता मुक्ता ही रूममध्ये निघून जाते. आता स्वाती ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस ना? तर इंद्राताई म्हणतात, नाही ग, अगं माझी सूनबाई सगळ्यांसाठी काही ना काही करत असते, एवढी राबत असते आणि म्हणूनच म्हटलं की आजचा दिवस आपणच सगळं करावं आणि सूनबाईला आराम द्यावा. तर त्यानंतर स्वाती म्हणते, मम्मी आज सावनी वांगी खाणार नाही आणि वांगी आवडत नाही सावनीला, हे तुला माहीत आहे ना, आणि म्हणूनच तू हे सगळं काही मुद्दाम करत आहेस ना? तर इंद्राताई म्हणतात, मला कुठे माहीत तिला वांगी आवडतात की नाही, आणि तिच्या आवडीनिवडी मला का माहीत असतील, आणि मी का कोणाच्या आवडीनिवडीचा विचार करू? खायचं असेल तर खाईल, नाहीतर राहील उपाशी, आणि घर माझं आहे, त्यामुळे मी तिची पर्वा करणार नाही. तर स्वाती म्हणते, बरं ठीक आहे.
आता सर्वजण जेवणासाठी बसतात. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, अगं सुनबाई तू सुद्धा बस ना. तर मुक्ता म्हणते, नाही मुलांना येऊन देत, नंतर मी बसेनच. आता त्याच वेळी सावनी येते आणि जेवणासाठी बसते. आता मात्र इंद्राताईंना सावनीचा खूप राग आलेला असतो. इंद्राताई काही बोलणारच तर मुक्ताही इंद्राताईंना शांत करते. आता सावनीही स्वतःला जेवण घेते आणि म्हणते, भाकरी आणि भाकरीसोबत काय आहे. आता मात्र सावनी पाहते तर भरलं वांग असतं. आता भरलं वांग पाहून सावनीला मात्र राग येतो. सावनी म्हणू लागते, ठीक आहे मी वरण भातच खाईन. तर स्वाती म्हणते की नाही, आज तर भरलं वांग आणि भाकरीच आहे, बाकी काहीच नाही. तर आता सावनी विचारते, मग काय आज फक्त काय ब्रिंजल डे वगैरे आहे का. तर आता इंद्राताई म्हणतात, आता ही ब्रिंजल कोण. स्वाती ही तुझी मैत्रीणच ना गं. तर आता स्वाती ही इंद्राताईंना म्हणते, मम्मे अगं ती किंजल आणि हे ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांग. तर आता इंद्राताई म्हणतात, हो का. आता इंद्राताई मुद्दाम होऊनच सावनीच्या समोर भरलं वांग खातात आणि स्वातीला म्हणतात, अगं खरंच किती खूप छान झालं आहे ना. तर स्वाती म्हणते, हो खरंच खूप मस्त झालं आहे, मलाही खूप आवडलं. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. सावनीची चिडचिड होत असते. सावनी म्हणू लागते, परंतु मला नाही आवडत वांग. जर मी वांग खाल्लं तर मला कसं तरीच वाटतं, अगदी मळमळल्यासारखं होतं. तर आता सागर म्हणतो, खरंच खूप कमाल झालं आहे वांग. तर त्यानंतर सागर सावनीला टोमणा देत म्हणतो की कोणीही जेवणाच्या ताटावर बसून वाद घालायचे नाहीत. ज्यांना जेवायचं असेल त्यांनी जेवायचं आणि ज्यांना जेवायचं नसेल ते बाहेर जाऊ शकतात. आता सावनी ही उठून जात असते, परंतु त्याच वेळी तिथे आदित्य आणि सई जेवणासाठी येतात. आता आदित्य पाहतो तर वांगच असतं. आता आदित्यलाही वांग आवडत नसतं. आता मुक्ताही आदित्यने वांग खावं आणि म्हणूनच मुक्ताही म्हणू लागते, कसं आहे ना, आजचं वांगे आदित्यच्या आजीने बनवलं आहे आणि आदित्यला तर माहीतच आहे त्याची आजी त्याला आवडेल असंच जेवण बनवते आणि आजीच्या हातची चव तर खूप छान असते आणि त्यात आजीने आदित्यला आवडतात म्हणून तर इंद्राताई म्हणतात, सोळे घातले आहेत त्यामध्ये. तर आता मुक्ता म्हणते की हो, आता आदित्यला तर ही भाजी टेस्ट केल्यावरच कळेल की आजीने किती छान बनवली आहे. आता मात्र आदित्यला खावी की नको हा विचार आदित्यच्या मनात चालू असतो, परंतु त्याच वेळी सावनी आवाज देत म्हणते, नाही काही ॲडजस्ट करायची गरज नाही. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ता ही रागाने सावनीकडे पाहू लागते. तर सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य तू काळजी करू नको, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करतेच. असं म्हणत सावनी आदित्यला म्हणते, चायनीज. आदित्य आपल्यासाठी चायनीज ऑर्डर करते. आता सावनी ही ऑर्डर करणार, परंतु त्याच वेळी सई म्हणू लागते, नको सावनी मम्मा, चायनीज ऑर्डर करू नकोस, कारण बाहेरचं चायनीज बरं नसतं आणि हो आपल्या घरचंच जेवण आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतं आणि मी तर घरचंच जेवण जेवते आणि आदिदादा असं बाहेरचं नाही खायचं जास्त, त्यामुळे तू सुद्धा भाजी टेस्ट करून बघ ना. तर आता मुक्ता म्हणू लागते, आमची सई माऊ तर सर्व भाज्या खाते, मग आता या सई माऊचा दादा खातो की नाही काय माहीत. तर आता सई म्हणू लागते, माझ्या दादाने खाल्लं नाही म्हणून काय झालं, मी तर माझ्या दादाला भरवणार आहे. आता सई आदित्यला म्हणू लागते, आदी दादा अरे एक घास खाऊन तरी बघ ना, म्हणजे तुला कळेल की भाजी किती छान झाली आहे. आता आदित्य काही खात नसतो आणि म्हणूनच सावनीला खूप आनंद झालेला असतो, परंतु सई म्हणते, आदिदादा ठीक आहे मी तुला भरवते. असं म्हणत आता सई स्वतःच्या हातानेच आदित्यला घास भरवते. आता मात्र आदित्यला ती भाजी खूप आवडलेली असते. आता आदित्य म्हणतो, वाव खरंच खूप छान झाली आहे. आता आदित्य इंद्राताईंना आवाज देत म्हणतो, आजी अगं खरंच खूप भरली वांगी खूप मस्त झाली आहेत, अगदी चायनीजपेक्षाही मस्त. तर त्यानंतर मात्र सावनीचा जळफळाट होतो. सावनी ही रागानेच आदित्यकडे पाहत असते. आता सावनीला आदित्य म्हणू लागतो, अगं मम्मा तू सुद्धा एक घास खाऊन टेस्ट करून बघ ना, खरंच खूप छान झाली आहे. तू एक घास खाशील ना तेव्हाच तुला कळेल की वांगी खरंच किती छान लागतात. आता मात्र सावनी आदित्यकडे रागाने पाहू लागते. तर त्यानंतर सागरा सईचं कौतुक करत म्हणतो, सई खरंच खूप छान काम केलंस आणि यासाठी मी तुला एक गिफ्ट तर देणारच आहे. तर त्यानंतर मुक्ताही सावनीला भरलं वांग घालत म्हणते, घ्या ना अहो थोडं तरी खाऊन टेस्ट करून बघा, खरंच खूप छान झालं आहे. आता मुक्ताही सावनीला हळू आवाजात म्हणते की लहान मुलं आई वडिलांचंच अनुकरण करत असतात, त्यामुळे त्यांच्या हेल्थसाठी तरी तुम्हाला खावंच लागणार आहे. आता मुक्ताही म्हणते, घ्या खरंच खूप छान झालं आहे. आता मात्र सावनीचा नाईलाज होतो. सावनी ही मुक्ताकडे रागाने पाहू लागते. तर दुसरीकडे आदित्य आणि सई एकमेकांना भरवत असतात. आता त्या बहीण भावाचं प्रेम पाहून सागर, मुक्ता, इंद्राताई, स्वातीला खूप आनंद झालेला असतो, परंतु सावनीचा मात्र जळफळाट होत असतो. आता सावनीजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच सावनीला ते वांग खावं लागतं. आता सावनी ते वांग खाते, परंतु मनाशीच म्हणते, आज मुक्ता तू मला माझ्या मनाविरुद्ध वागायला लावलंस, मनाविरुद्ध मला खावं लागलं आहे, परंतु याचा बदला तर मी घेणारच आहे. आता बघ मी काय करते.
आता मुक्त ही किचनमध्ये काम करत असते, परंतु त्याच वेळी दरवाजेची बेल वाजते. आता सई पुढे जाते आणि विचारते, कोण हवं आहे आपल्याला? तर ते दादा म्हणू लागतात, सागर कोळींचं हेच घर आहे का? तर सई म्हणते की हो. तर त्यानंतर ते म्हणतात की तुमच्यासाठी बुके आला आहे. तर आता सई तो बुके स्वीकारते. तर मुक्त म्हणू लागते, सई थांब. परंतु सई म्हणते की नाही, हे लेटर आहे ते मीच वाचणार आहे. नक्की हे ग्रीटिंग कार्ड कोणाचं आहे? असं म्हणत सई धावतच ते ग्रीटिंग कार्ड पुढे घेऊन येते आणि वाचतच म्हणते, हॅपी ॲनिव्हर्सरी सागर अँड सावनी. आता मात्र सागरला धक्काच बसतो. मुक्तही शांतच होते, परंतु आदित्यला खूप आनंद झालेला असतो. आदित्य मोठ्यानेच म्हणतो, म्हणजे मम्मा आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी? आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण शांतच असतात. तर त्यानंतर सागर बुके पाहतो आणि ते लेटरही पाहतो. तर त्या ग्रीटिंग कार्डवर हॅपी ॲनिव्हर्सरी सागर आणि सावनीच लिहिलेलं असतं. आता सागर तो बुके घेतो आणि फेकून देणार, परंतु त्याचवेळी मुक्तही सागरला थांबवते. आता मात्र सागर शांतच होतो. तर त्यानंतर आदित्य खुश होत म्हणतो, पप्पा तुमची आणि मम्माची आज ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे आजचा दिवस तुमच्यासाठी स्पेशलच असेल ना? परंतु सागर काहीच बोलत नाही. तर आदित्य इंद्राताईंना विचारतो, आजी आज आपण सर्वांनी पार्टी करूया का? कारण मला माहीत आहे कोणाचा बड्डे असेल किंवा काहीतरी आनंदाचा क्षण असेल तर आपण सर्वजण एकत्र मिळून पार्टी करतो, आणि म्हणूनच आज तर मम्मा पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे, मग आपण सर्वांनी पार्टी करायची का? परंतु इंद्राताई काहीच बोलत नसतात. आता इंद्राताई शांतच असतात. कोणीही आदित्यच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि म्हणूनच आदित्य म्हणू लागतो, बोला ना, आज आपण सर्वांनी एन्जॉय करायचं ना? आपण सर्वांनी पार्टी करायची ना? तर आता सागर म्हणतो, हे बघ आदित्य. आता सागर आदित्यला काही सांगणारच, परंतु मुक्तही सागरचा हात पकडते आणि सागरला शांत करते व त्यानंतर मुक्तही आदित्यला म्हणते, हो आदी बाळा, आज आपण सर्वांनी एन्जॉय करायचं आहे, आपण सर्वांनी पार्टी करायची आहे. आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर मुक्ताकडे पाहू लागतो. तर आपण सर्वजण पार्टी करणार हे ऐकल्यानंतर सई आणि आदित्यला खूप आनंद झालेला असतो. तर मुक्तही त्यांना म्हणू लागते, परंतु जर तुम्हा दोघांना पार्टी करायची असेल तर एका अटीवर तुम्हा दोघांनाही होमवर्क पूर्ण करावा लागेल. आता सई आणि आदित्य होमवर्क पूर्ण करण्यासाठी तयार होतात. तर आता स्वाती म्हणू लागते, चला चला, तुम्हा दोघांनाही होमवर्क पूर्ण करावाच लागेल आणि आज तर तुम्हा दोघांचं होमवर्क मी घेणार आहे. असं म्हणत स्वातीही आदित्य आणि सईला रूममध्ये घेऊन जाते. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो की हा काय फालतूपणा आहे? आता सावनीकडे तो रागाने पाहत असतो. तर सावनी नाटक करत सागरला म्हणते, सागर अरे जेवढा तुला शॉक बसला आहे तेवढाच शॉक मलाही बसला आहे. नक्की हे कोणी केलं आहे मला काहीच माहीत नाही, परंतु सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं. आता मुक्तही सावनीकडे पाहत असते. आता सावनीची नाटकं मुक्ताला समजलेली असतात. सावनी ही नाटक करत म्हणते, कोणी बरं पाठवलं असेल? तर सागर म्हणतो, हे सगळं काही तू मुद्दामून करत आहेस ना? तर सावनी म्हणते, नाही सागर, मी असं का करेन? असं म्हणत सावनी तो बुके हातात घेते आणि सागरला म्हणते, हा बुके कदाचित हर्षवर्धनने पाठवला असेल. कसं आहे ना, त्याला वाटत आहे की माझ्या जखमा कधीही भरून निघू नयेत आणि म्हणूनच त्याने हे मुद्दामून केलं असेल. आणि हो सागर, अरे तुझ्या आयुष्यात काही वाईट घडलं तर ते फक्त माझ्यामुळेच घडतं, असं तर असूच शकत नाही ना? हे सगळं काही हर्षवर्धनने मुद्दामच केलं असावं. आणि सागर, तसंही मला सांग, असं मी का करेन सांग ना? परंतु आदित्य, हे सगळं काही आदित्यच्या समोर व्हायला नको होतं. आणि मुक्ता, तू का आदित्यला स्वप्न दाखवलंयस? कारण आपल्याला तर माहीतच आहे ना, पार्टी तर होणारच नाही आहे. मग तू आदित्यला स्वप्न दाखवायची काहीच गरज नव्हती. आता जर आपण पार्टी केलीच नाही आणि आदित्यने मला विचारलं की ही पार्टी का केली नाही आहे, तर मी उगाच त्याला काय उत्तर देऊ सांग ना मुक्ता? तर आता मुक्ता ही सावनीला प्रत्युत्तर करत म्हणते की मी कोणतीही खोटी प्रॉमिस देत नाही. मी जे प्रॉमिस दिलं आहे ते प्रॉमिस मी पूर्ण करणारच आहे. त्याला पार्टी हवी आहे ना, मग ती पार्टी होणारच आहे. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर मुक्ता म्हणते की हो, पार्टी होणारच आहे. तर सागर मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ता मात्र सावनीला म्हणते, कसं आहे ना सावनी, कितीही काही झालं तरी मी कधीही मुलांना खोटी प्रॉमिस देत नाही. तर आता सावनी मनाशीच म्हणते, आत्ता कशी माझ्या जाळ्यामध्ये फसली आहेस? एक अलगद असं जाळं टाकलं, परंतु त्यामध्ये तू बरोबर अडकलीस. आता मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, आता आदित्यच्या नावाखाली मी तुझ्याकडून काय काय करून घेते हे फक्त तू बघतच राहा. तर त्यानंतर मुक्त ही सावनीला म्हणते, आज पार्टीच करायची आहे ना, मग या पार्टीची संपूर्ण जबाबदारी माझी. या पार्टीला डेकोरेशन काय करावं, ही पार्टी कशी व्हायला हवी, हे सगळं काही मी बघणार आहे. आता मात्र सावनीला मनातून खूप आनंद झालेला असतो. तर आता मुक्त ही सावनीला म्हणते, सावनी, तुम्हाला तयार व्हायला खूप वेळ लागतो ना, आणि तसंही आज घरामध्ये पार्टी आहे, म्हणजे तुम्हाला तयार तर व्हायचाच असेल ना, मग तुम्ही जा ना, तयार व्हा. तर आता सावनी खुश होते आणि म्हणते की हो, मी जाते. असं म्हणत सावनी आता रूममध्ये निघून जाते. तर त्यानंतर सागरा मुक्ताला विचारतो, मुक्ता, हा काय फालतूपणा आहे?
मुक्ता, एखाद्या मुलांना प्रॉमिस करण्या अगोदर मला तरी विचारत जा ना, तुम्ही असं मुलांना प्रॉमिस कसं काय करू शकता? तर मुक्ता म्हणते, कारण मी फक्त मुलांचा विचार करत आहे. सागर, तुम्ही प्लीज चिडू नका. मला माहीत आहे की आपल्या कोणालाही हे पटलेलं नाही, तरीसुद्धा आपल्याला हे करावं लागणार आहे, केवळ आदित्यसाठी. अहो, तुम्ही पाहिलंत ना, आदित्यच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. मग आपण आदित्यला दुखवायचं नाही, हे आपलं ठरलं आहे ना. मग आपल्याला आदित्यसाठी हे करावंच लागणार आहे. परंतु मुक्ताचं हे वागणं सागरला पटत नसतं आणि म्हणूनच सागरा रूममध्ये निघून जातो. आता सर्वजण सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सागर काही थांबत नाही. तर त्यानंतर सागर निघून जातो आणि म्हणूनच सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आता इंद्राताई मुक्ताला विचारतात, अगं बाय, हे काय चालू आहे आणि हे कशासाठी करतेस तू? या पोराला तू काय सांगितलंस की आज आपण पार्टी करणार आहोत आणि हे बघ, सागरला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट तू करू नकोस. तर लकी मुक्ताला म्हणतो, हो वहिनी, अगं दादूसला किती वाईट वाटलंय पाहिलंयस ना तू. दादूसला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे. आता मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. आता त्याचवेळी स्वातीही लकीला म्हणते, नाही लकी, एक मिनिट, जर मुक्ताने निर्णय घेतला आहे म्हणजे त्यामध्ये मुक्ताचा नक्कीच काहीतरी हेतू असणार आणि म्हणूनच मुक्ताने हा निर्णय घेतला असणार. माझा पूर्ण विश्वास आहे मुक्तावर. आता मुक्ताही स्वातीला म्हणते, थँक्यू स्वातीताई की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे. खरंच मी हा निर्णय घेतला. मला माहीत आहे की मी आदित्यला होकार दिला आहे, परंतु त्यामागे माझा एक प्लॅन आहे आणि त्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. तर इंद्राताई म्हणतात, अगं आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोतच, परंतु तुझ्या डोक्यामध्ये काय शिजत आहे ते तरी तू आम्हाला सांगशील का? तर आता मुक्ता म्हणते की हो मम्मी, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. असं म्हणत मुक्ताही तिच्या डोक्यामध्ये असलेला प्लॅन इंद्राताईंना सांगू लागते. आता इंद्राताई, लकी, स्वाती या सगळ्यांनाच मुक्ताचा प्लॅन आवडलेला असतो. लकी म्हणू लागते, क्या बात आहे वहिनी, अगं तू एवढा विचार करतेस हे आम्हाला माहीतच नव्हतं. मला तर वाटलं होतं की तू या सगळ्यामध्ये सिरियस असशील. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, काय रे, म्हणजे डॉक्टर काही मस्करी करू शकत नाही का? आणि खरं तर लकी, मी तुला एक गोष्ट सांगू का, डॉक्टर या गोष्टीमध्ये सिरियस असतात, कारण डॉक्टरांचा सगळीकडे लक्ष असतो आणि तसाच माझाही सावनीकडे लक्ष आहे. तर त्यानंतर मुक्ताही इंद्राताईंना म्हणते, काय नाही व मम्मी, त्यांनीच हा बुके वगैरे ऑर्डर केला आहे. हे सगळं काही मला माहीत आहे, कारण मी ऐकलं होतं सावनीने तो बुके ऑर्डर करताना. तर सावनीचे ते प्रताप मुक्ताही इंद्राताईंना सांगत असते. आता मुक्ताही इंद्राताईंना म्हणते की सावनीनेच तो बुके ऑर्डर केला होता आणि त्यावेळी त्यांना ती म्हणाली होती की आता एक बुके पाठवायचं आहे आणि त्यावर नाव लिहायचं आहे, हॅपी ॲनिव्हर्सरी सागर अँड सावनी. आता मात्र मुक्ताने डोक्यावरच हात मारलेला असतो. तर सावनी म्हणत असते, आणि मी ज्या ॲड्रेसवर सांगेन त्याच ॲड्रेसवर पाठवायचं आहे. आता हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं, परंतु सावनीकडे दुर्लक्ष करून मुक्ताही तिथून निघून गेलेली असते. आता हे सगळं काही इंद्राताईंना समजताच इंद्राताईंनाही धक्का बसतो. आता मुक्ताही इंद्राताईंना म्हणते, खूप मजल केली या बाईची, परंतु आता तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, जा सागराला जाऊन सांग, नाहीतर तो रुसून बसेल तुझ्यावर. तर आता मुक्ताही सागरला समजावण्यासाठी रूममध्ये निघून जाते. आता मुक्ताही रूममध्ये येते आणि पाहते तर सागरचा पारा मात्र जास्तच चढलेला असतो. सागर खूप चिडलेला असतो. आता मुक्ताही म्हणू लागते, अरे बापरे, आता ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हीट चालू झाली आहे वाटतं. असं म्हणत मुक्ताही AC ऑन करते आणि त्यानंतर टेम्परेचर चेक करण्यासाठी थर्मामीटर घेते आणि सागरला म्हणते, थांबा मला चेक करून दे. सागर विचारतो, काय चेक करताय तुम्ही? तर मुक्ता म्हणते, पारा तर खूपच चढला आहे. सागर म्हणतो, तुम्हाला काय गरज होती हे सगळं काही करायची आणि तुम्ही असं का करत आहात? तुम्हाला माहीत आहे ना, अहो तुमच्या या तुम्ही दुसऱ्या बाईसोबत हे सगळं काही करायला सांगत आहात, लग्नाचा वाढदिवस साजरा करायला सांगत आहात. हे पटतं का तुमच्या मनाला? आणि मुक्ता, तुम्हाला कळतंय का हे असं कोणी करतं का? एखाद्या सवतीसोबत वाढदिवस साजरा असं कोण करतं सांगा बघू. तर मुक्ता म्हणू लागते, मिस मुक्ता सागर कोळी. आता सागर म्हणतो, एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही माझं नाव लावता एवढं तर तुम्हाला माहीत आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही त्या सावनीसोबत मला ॲनिव्हर्सरी साजरी करायला कसं काय सांगू शकता? नाही मुक्ता, असं काही होऊ शकत नाही. तर मुक्ता म्हणते, माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती आहे जी निरागस व्यक्ती आहे, तेही तुमचं नाव लावत आहे. सागर, तुम्ही विसरलात का? या अगोदर आदित्यला तुमचं नाव नकोसं वाटत होतं, तुमचं नाव तो पुसून टाकण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता तुमचंच नाव तो अभिमानाने मिरवत आहे. मग असं असताना आपण आदित्यचं मन दुखवणं खरंच खूप चुकीचं आहे. हे सगळं काही आदित्यसाठी करत आहोत. तर मुक्ता म्हणू लागते, आदित्य सांगेल ते सगळ्याच गोष्टी करायच्या नाही आहेत मुक्ता. मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे हे आपल्यालाही कळायला हवं. तर मुक्ताही सागरला शांत करत म्हणते, सागर तुम्ही शांत व्हा. मला माहीत आहे की आपल्याला आदित्यला लाडवून ठेवायचं नाही, तरीसुद्धा आदित्य या घरामध्ये नवीन आहे. मग आदित्यला हे घर आपलंसं वाटावं तोपर्यंत तरी आपल्याला हे सगळं काही करावं लागणार. आता मुक्ताचं हे म्हणणं सागरला पटत असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
मुक्ता ही पार्टीसाठी तयार होत असते. आता त्याच वेळी सागर हा मुक्तासाठी इयरिंग्स घेऊन आलेला असतो. आता सागर हा मुक्ताला म्हणतो, हे छान दिसतील ना. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो आणि मुक्ता ही सागरला म्हणते, सागर हे खूप महाग असतील ना. तर सागर म्हणतो, आहेत, परंतु माझ्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्ती तुम्ही आहात, त्यामुळे तुमच्या समोर याची किंमत तर काहीच नाही आहे. आता मात्र मुक्ताला सागरचा अभिमान वाटत असतो. आता सागरने आणलेली इयरिंग्स मुक्ता घालते. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला म्हणतो, हे इयरिंग्स आणि तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात. आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे ॲनिव्हर्सरीमध्ये नक्की काय घडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.